मित्रांनो, प्रश्नमाला स्कॉलरशिप 2026 मध्ये आपण पाहत आहोत. आतापर्यंत स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विचारले गेलेले सर्व प्रश्न या ठिकाणी कशा पद्धतीने सोडवायचे आहेत ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण प्रश्न सोडणार आहोत. पहा, या ठिकाणी आजच्या प्रश्नमालेचा प्रश्न दिलेला आहे 3, 2, 5, 0, 8 हे अंक किमान एकदा वापरून 5 अंकी लहानात लहान विषम संख्या तयार केली असता एकक आणि शतक स्थानच्या अंकांचा गुणाकार किती. अतिशय सोपा प्रश्न आहे. सुरुवातीला या ठिकाणी दिलेले अंक एकदाच वापरून आपल्याला 5 अंकी संख्या लिहून टाका. मग या ठिकाणी आपल्याला किमान लहानात लहान संख्या तयार करायची, म्हणजे आपल्याला अंकांची मांडणी ही चढत्या क्रमाने करावी लागेल. मग सुरुवातीला समजा 0 घेतलं, त्यानंतर 2 आहे, त्यानंतर 3 आहे, त्यानंतर 5 आहे, त्यानंतर 8 आहे. परंतु इथे 5 अंकी संख्या तयार होत नाही. या शून्याला इथं व्हॅल्यू नाही. लक्षात घ्या मित्रांनो, जिथं 23 म्हणजे 2358 ही 4 अंकी संख्या तयार होतो. 5 अंकी संख्या तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा 2 इकडे मांडावा लागेल आणि हे 0 इकडे मांडावं लागेल. म्हणजेच 2 0 3 5 8 ही झाली आपली 5 अंकी संख्या. परंतु 5 अंकी कोणती संख्या आहे इथे? या ठिकाणी 5 अंकी लहानात लहान विषम संख्या या ठिकाणी सांगितलेली आहे. मग 5 अंकी लहानात लहान विषम संख्या तयार करायची म्हटल्यानंतर शेवटचा अंक इथे 8 आहे. मग ही विषम संख्या येत नाही. मग परत शेवटचा अंक आणि त्याच्या अलीकडचा अंक यांची अदला बदल करा. म्हणजेच 2 0 3 5 च्या ऐवजी 8 लिहा आणि 8 च्या ऐवजी 5 लिहा. म्हणजे या ठिकाणी संख्या आपली आलेली आहे 20,385 ही विषम संख्या आली. आता पुढे पहा, एकक आणि शतक स्थानच्या अंकाचा गुणाकार करा. एकक स्थानी अंक कोणता आहे? 5 आणि शतक स्थानचा अंक कोणता आहे? 3. 5 गुणिले 3 म्हणजेच याचं उत्तर किती येत आहे? 15. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक पहा कोणता आहे? 3 हे उत्तर बरोबर आहे.